तर आपल्या शेतकऱ्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. बाबा, तुमचं नाव सांगा. मारुती रंगनाथ शेळके, बागायतदार. मारुती रंगनाथ शेळके, बागायतदार. तुमचं गाव काय आहे? आगी, आगे, तालुका तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. तर तुम्ही कोणत्या कंपनीचा आणि कसा गहू पेरला होता? यशोदा 7777. यशोदा 7777 गहू पेरला होता. हा. त्यानंतर तुम्हाला आता गहू पेरल्याच्या नंतर लागवडीची तारीख काय आहे त्याची? 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर मध्ये तुम्ही पेरला होता. पेरला. तर आज तागायत जर आपण बघितलं तर गव्हाची उंची किती दिसून येते आपल्याला? साधारणतः किती फुटापर्यंत वाढलेलं होतं? तरी 2-2.5 फुटापर्यंत आहे. 2-2.5 फुटापर्यंत. म्हणजे उंची पण चांगली तुमच्या आहे. अंदाजे, तुमच्या अंदाजे 3-3.5 फुटापर्यंत 3.5 फुटापर्यंत उंची आहे उंची असं. दिसून येते. आणि तुम्हाला ह्या गावामध्ये ह्या गव्हाची कुडी कशी वाटते? म्हणजे आम्हाला इथून पाठीमाग आम्ही भरपूर गहू केले, अनेक जाती वापरल्या, परंतु आम्हाला असा रिपोर्ट मिळाला दिघीकडून, ज्यांच्याकडून बियाणे तयार केले त्यांचेच कस्टमर किंवा त्यांचेच शेतकरी म्हणले 7777 यशोदा मार्केटला, खायला आणि उत्पन्न पण भरपूर. म्हणून आम्ही रिस्क घेऊन हा गहू आम्ही जवळजवळ 3 एकर गहू केलेला आहे. जवळजवळ 3 एकर गहू. हा, 2.5-3 एकर पर्यंत गहू आहे. हा. आणि त्याला सांगून त्याप्रमाणे आपले भोटे भाऊनी जे सांगितले त्या पद्धतीने खत फवारण्या आणि पाण्याच्या पाळ्या हे सगळं व्यवस्थित केलेले. व्यवस्थित केलं. 4 पाण्याच्या पाळ्या झालेल्या आहेत. ओके. हो. आणि तुम्ही ह्या गव्हामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत म्हणजे दुसरी एखादी व्हरायटी आहे, हो. तर ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला ह्याचं उत्पन्न कसं वाढून वाटतं? किती टक्के? कुडी मोठी, कुडी मोठी, फुटवा मोठा, जास्त हा. प्रमाणात 20-25 पर्यंत फुटवे आहेत. 20-25 पर्यंत फुटवे हो. दिसून येते. तुम्ही मोजले ना? हा. हो. आणि यामध्ये तुम्हाला किती टक्के उत्पन्न वाढेल असं वाटतं? कमीत कमी एकरी 5 क्विंटल पर्यंत इतर जातीपेक्षा वाढल असं माझं आज जजमेंट आहे मला स्वतःला. हा हा कारण मी जातीचा शेतकरी हा हा हा. आणि पृथ्वीने केलेलं आहे, त्यामुळे मला वाटतं कमीत कमी 22-20-25 ला चिटकन उत्पन्न एकरी. 22 क्विंटल पर्यंत 22 पर्यंत उत्पन्न आधी निघेल सगळं. अशी हो, हो, अपेक्षा. हो, हो. आणि तुम्ही म्हणजे आता मी तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मला असं समजलं की तुमचं मारुती शेळकेंचं नाव विचारलं, म्हणजे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मारुती शेळके म्हणजे की अस्सल बागायतदार, त्यांना असं त्यांची ओळख म्हणजे बागायतदार म्हणून ओळखली जाते. खरे खरे. तरी देखील तुम्ही आमच्या यशोदा कंपनीचा एक्सपर्ट 7777 गहू पेरला, कारण की तुम्हाला कुणीतरी सजेशन केलं होतं की हा गहू आम्ही मागच्या वर्षी पेरला होता, ह्याचं रिझल्ट चांगले आले, उत्पन्न चांगलं आलं, म्हणून तुम्ही हा गहू केला. बेधडककारांनी, निगीकरांनी सांगितलं, निंबाळकरांनी, सगळे शेजारी, आमदार, मंत्री, राजू काका, सगळे मोठे मोठे शेतकरी माझ्या शेजारी. हा आणि आम्ही गेलो, मुलाखत केली, त्यांनी आम्हाला एकदम 20,000चं बिल दिलं. हा. आम्ही फोन पेवर पैसे मिटवले. हा. त्यांनी विचार सुद्धा केला नाही या माणसाला एवढं बिल आणि पैशाचं काय, पण तरी सुद्धा हा. त्यांना जाणीव ऐकून होते. व्यवहार, माझं नेटवर्क फार मोठं आहे, हा. मी स्वाभिमानाने सांगतो. हा. मला उत्पन्न शेतीत काढण्याचे अजूनही इथून पुढे मार्गदर्शन केलं तर मी 30 क्विंटल पर्यंत गव्हाचं उत्पन्न काढण्याचं माझं उद्दिष्ट आहे, माझं स्वतःचं. बरोबर आहे. आणि आता एक आपण जर गावाची परिस्थिती बघितली तर एक 8-15 दिवसाच्या आसपास मध्ये तुमचा गहू हार्वेस्ट होऊन जाईल. हो हो. आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न तुम्हाला देखील मिळून जाईल. हा, सर्व जे कृषी मित्र आहेत, कृषीचे दुकानदार, हा. बरेचसे डिप्लोमा झालेले माझे गावातही काही मित्र आहेत आणि माझे संपर्क सगळ्या क्वालिफाईड माणसांसंग आहेत. ते म्हणले तुमचा गहू कमीत कमी 75 क्विंटल होईल 3 एकरात. 3 एकरामध्ये तुम्हाला 75 क्विंटल क्विंटलची मिनिमम. मी म्हणलं मला 22-20-22 उतार बसला तरी मी समाधानी. ओके. धन्यवाद. धन्यवाद.